हे जे झाडं आहेत ना, त्या झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते बरं का. हे जे झाड आहे त्या झाडामध्ये जीव आहे आणि या झाडामध्ये जीव आहे तर ह्या झाडाला काय करायचं माहिती का, आपल्या लेकरासारखं वागवायचं आहे, असं आळं करायचं आहे, पाणी टाकायचं आहे. हे जे झाड आहे ना, थोडं जरी पाणी उन्हाळ्यामध्ये थोडी वेगळीच थंडावा लागते. आता हे झाड आहे लिंबाचं. लिंबाचं झाड जे आहे ना, ते खूपच चांगलं आहे. थंडगार असते, थंडगार. सावलीला एवढं चांगलं असतं हे झाड आणि आपल्याला ऑक्सिजन मिळते. म्हणून काय करायचं माहिती आहे का, झाडं तोडायची नाही. पाऊस पडतो, झाडाचे फायदे आहेत. झाडं जर जगले तर आपल्याला पाण्याचं प्रमाण वाढेल, सावली होईल. आपल्याला उन्हाच्या ठिकाणी ऊन जर तापलं तर आपण थंडगार सावलीला बसू, पावसाचं प्रमाण वाढेल. आणि झाडे जगवा, झाडे तोडायचे नाही. आपण हे झाड जे आहे ना, आपल्या लेकरासारखं जीवन जगवायचं आहे. या झाडाला हे झाड, त्याला जे अंकुर फुटलेले आहेत, छोटे 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 अंकुर फुटले, कारण या फांदीला जर धक्का लावला तर या झाडाचं झाड दुखवल्या जाते, कारण या झाडामध्ये जीव आहे. म्हणून त्याला असं पाणी टाकण्यासाठी असं ठिबक सिंचन करून असं आळं करून जर आपण या झाडाची जर निगा राखली तर काय होईल माहिती आहे का, झाडा वाढतील आणि हे झाडं जगतील. तुम्हाला दाखवू का झाडं? बघा, हे बघा कसे झाडं आहेत बघा. हे पहा झाडं बघा तुम्ही, हे पहा, पहा झाडं. खूप असे छान झाडं आहेत, निसर्गरम्य झाडं आहेत. जगण्यासाठी आणि चौथ्यांदा पाणी चांगला सोडायचं आहे. ओम केशवाय स्वाहा, ओम नारायणाय पाणी दिलं तर ह्या झाडापासूनच आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि आपल्याला ऑक्सिजन कोरोनाच्या काळात कळालं बघा, ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावं लागलं विकत. आणि झाडे जर जगले तर आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावं लागेल का? नाही, पैशाने ऑक्सिजन घ्यावं लागला. पैशाने ऑक्सिजन विना लोक मेले. इतका ऑक्सिजन महत्वाचा आहे. तर झाडं जर असतील, झाडं जगले तर आपल्याला ऑक्सिजन मिळेल.